दोन संघ आपण पाहतोय समोरासमोर आता इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहेत। एका बाजूला संघ आपण पाहतोय MS11 झाई आणि त्यांच्या विपक्ष मध्ये संघ आपण पाहतोय त्रिश11 मंगलमूर्ती विराथन। टॉस जिंकलेला आहे MS11 झाई या संघाने। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय। फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं त्रिश11 मंगलमूर्ती विराथन या संघाला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करताना दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत। एका बाजूला रितेश आपण पाहतोय आणि त्याच्या समेत शैलेश। आज जर आपण पाहिलं संपूर्ण स्पर्धेचा विचार आपण केला, दोन्ही संघांचा खेळ खूप उत्तम प्रतीचा राहिला आहे, परंतु या अंतिमच्या सामन्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आता खेळ कसा राहील त्याकडे सर्वांचं लक्ष आता लागून राहिलंय। षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर संतोष दवणे। अगदी प्रभावी कामगिरी राहिली आहे संतोष दवणेची या संपूर्ण स्पर्धेत। पहिला बॉल घेऊन तयार संतोष गोलंदाजी मार्कवर। पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फिल्डर प्रशांत तिथे येतोय, कुठलीही चुकी प्रशांतने केली नाहीये। बिग ब्लो, मोठा धक्का, रितेश गॉन बॅक टू दी पवेलियन। चला नवीन फलंदाज घाई करायची आहे, काळोख होतोय। त्रिश11 मंगलमूर्ती विराथन संघ प्रणय नवीन फलंदाज वॉर्मअप करत जायचं आहे, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फील्ड करायची आहे, तेव्हा विनंती देखील आहे की आपण लवकर जायचं आहे। पहिलं षटक संतोष दवणे हाताळताना आपण पाहतोय। पहिल्याच बॉलवरती बिग ब्लो, मोठा धक्का या ठिकाणी आपण पाहतोय। पहिला धक्का इथे लागलाय पहिल्याच बॉलवरती। षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरिता सज्ज होतोय संतोष दवणे बॉलिंग मार्कवर। अगदी चांगला बॉल होता, त्या बॉलला मात्र आपण पाहू शकलात तर खेळून काढले कार्पेटला, रोल कर चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, तितकाच दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि त्याच दर्जाचा थ्रो देखील पाहायला मिळालाय। एक रन कंप्लीट केली जाते। आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज शैलेश। एक हार्ड हिटर बॅटर म्हणून अशी शैलेशची ओळख आहे आणि तोच शैलेश आलाय स्ट्रायकिंग एंड वरती। षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार संतोष। ओहो, भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळतोय। हे व्हेरिएशन संतोष दवणेकडे आहे, त्यांनी पाहिलं याच्याकडे मोठी स्किल आहे, मोठे फटके खेळण्याचे आणि त्या अनुसरून मात्र त्यांना हा चेंडू हाताळलाय। थोडासा खाली राहिला, धावसंख्या आपण पाहतोय अजूनही फलकावरती एक झाली आहे। इथे मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलेला फटका पाहायला मिळतोय, अगदी सरळ। फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, एकच रन तिथे मिळेल। बादल तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण बादलच्या माध्यमातून पाहायला मिळालं। दुसरी धाव घेण्याचा मौका मात्र बादलने इथे दिला नाही, एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे फलकावर 2। इथे मात्र गती परिवर्तन मी म्हटलं होतं संतोषकडे ते व्हेरिएशन्स आहेत आणि ते व्हेरिएशन्स संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळालेत। एक मेडन ओव्हर टाकण्याचा मान देखील संतोषच्या नावे आहे या स्पर्धेमध्ये। षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार गोलंदाज संतोष। इथे मात्र ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर चेंडू खाली येतोय, कुठलीही मिस्टेक केली नाही। इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2। चला नवीन फलंदाज लगेच जायचा आहे मैदानाच्या दिशेने। अंतिम टप्पा, अंतिम क्षण आपण अनुभवत आहोत। मनाचे राजे चषक वेडी या स्पर्धेचा दुसरं पर्व अतिशय दिमाखामध्ये 5 दिवस अनुभवायला मिळालं। प्रत्येक संघांनी मात्र वेळेमध्ये आले, वेळेमध्ये चांगले क्रिकेट खेळले आणि विशेष म्हणजे पंचांचे निर्णय त्यांनी अगदी योग्य प्रकारे ग्राह्य केले। आणि याच खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळाडूने पुढील संपूर्ण हंगामामध्ये खेळायला हवं। त्यात नितेशजी कदम पंचांच्या भूमिकेमध्ये, महेंद्रजी भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। धनंजय आलाय षटक क्रमांक 2 घेऊन। यावेळेला आपण पाहतोय नोचा इशारा येतोय, खेळपट्टीच्या बाहेर जाताना हा चेंडू तिथे पाहायला मिळाला। फ्री हिटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून येतोय। त्याचबरोबर आमचे गुणलेखक जय वैती यांना आपण पाहिलं, त्यानंतर आकाश यांना आपण पाहिलंय। खूप चांगला गुणलेखक या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले। इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल। अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बघा। गोलंदाज त्यांच्या पद्धतीने खूप चांगली कामगिरी करतात। त्याचबरोबर कौतुक क्षेत्ररक्षकाचं देखील हे व्हायला हवं, कारण की गोलंदाजाचा पाठीराखा असतो तो क्षेत्ररक्षक। खेळलेल्या फटक्यांना योग्य प्रकारे स्टॉप करायचा आणि चांगली कामगिरी करायची ही पाहायला मिळते। पुन्हा एकदा चांगला फटका
अगदी मैदानी लगत वर ड्राईव्ह तिथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा 1 रन पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5. शैलेश स्ट्रायकिंग एंडवरती एखाद्या मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता असेल शैलेशकडनं, जेणेकरून चांगली धावसंख्या उभारली जाईल. परंतु तो प्रयत्न शैलेशच्या माध्यमातून होतोय. धनंजय नाईक जर आपण पाहिलं तर अगदी खांद्याचा वापर केला, अगदी वेगवान हा मारा धनंजय नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. झाईच्या खेळाडूंचं मी कौतुक निश्चितपणे करेन, कारण की अगदी जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या अगदी शेवटचं गाव आणि तिथून अगदी त्या ग्रामीण परिसरातून आलेले हे सर्व खेळाडू. यावेळेला मात्र स्ट्रेट टू द बॉलर खेळला, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु ते अवघड होतं धनंजय नाईकसाठी, कारण की एकाच ऍक्शन मध्ये असे उडलेले झेल थोडेसे अवघड असतात गोलंदाजासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आपण पाहताय फलकावरती 6 झाली आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज धनंजय नाईक तयार. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. मच निडेड बाउंड्री, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला मात्र फलंदाजाचं पाहायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून, अगदी बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला, कडा लागली आणि चेंडू गेला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रतीचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहिलं गेली 5 दिवस. गौरव पाटील आणि एंटायर टीम. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत, चेंडू लढवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्याचा देखील प्रयत्न यावेळेला मात्र केला जातोय, परंतु तिसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन इथे होताना पाहायला मिळालंय. 2 रन इथे पाहायला मिळाले आणि या 2 रनने आपण पाहिलं तर षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 12. 13 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला 311 मंगलमूर्ती विराटन संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 6:05 झाल्यात. गेले 5 दिवस अतिशय सुंदर क्रिकेट अनुभवायला मिळालं. शुभमजी पाध्ये आणि मनाचे राजे वेडी तसेच वेडी ग्रामस्थ सर्वांचं अगदी मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्याचबरोबर स्पेशल थँक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे, व्हॉइस ऑफ आडणे, आपले देखील आभार, आपलं देखील सहकार्य खूप चांगल्या पद्धतीचं लाभलं. तर चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. MS11 झाई संघ या 12 धावा बनवेल का, या चषकाचा मानकरी ठरेल का, या ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांच्या आवाजात सेकंड इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद. पहिलाच बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलने सुरुवात केली. 13 रनचं टार्गेट सेट केलं गेले फायनल मॅच मध्ये. 1 रन डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पाटील आज प्रभावित केले. जयराज धनू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद आणि एस ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. अतिशय चांगला बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा चिन्मय कुर्ले यावेळेला दर्शवत आहेत.
आणि इथून जर आपण पाहिलं तर यस मिडल स्टंपला यावेळेला आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू भेदला असता. पिचिंग पाहिली आणि इथून मात्र विकेट मिळत असताना आपण पाहत आहेत. विकेट डाऊन. खूप चांगले डिसिजन आतापर्यंत फेअर पाहायला मिळाले दोन्ही पंचांच्या माध्यमातून. महेंद्र भोईर, नितेश कदम, या अगोदर साजिद लाला यांना आपण पाहिलं. सात पाटीमध्ये नवापूर संघाने मात्र फायनलिस्ट झाले, विजेतेपद पटकावलं. तिथे सुद्धा थरार 1 बॉल 1 रनची आवश्यकता असताना चॅम्पियन्स बनलेत आणि ध्रुव 11 सातपाटी टीमला मात्र रनर प्राय लागलं. यावेळेला मात्र प्रशांतची दांडी गुल. काय गोलंदाजी, आक्रमकतेचा सितारा प्रणय पाटील. आज प्रणय पाटील नावाचं वादळ घोंगावलंय. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. काही जबरदस्त सामना आपण पाहू शकलात. नचिकेत पाटील साहेब विद्यमान सरपंच याच गावचे पाहायला मिळत आहेत. त्यांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला जरूर पाहायला मिळतं. मोबिन शेख साहेब या वेळेला पाहायला मिळत आहेत आमच्या व्यासपीठावर. नेहमीच चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. मनाचे राजे चषक वेडी आणि आता हॅट्रिकवर पोहोचले गेलेत. या अगोदर अंकित ठाकूरपाडा टीमचा विकेट हॅट्रिक साध्य केली होती. प्रणय पाटील हॅट्रिकवर पोहोचलेत. हॅट्रिक घेऊन मात्र पुन्हा एकदा इतिहास रचतील का? कारण 13 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर प्रणय पाटीलने जी जिद्दीने गोलंदाजी केले त्या जिद्दीला सलाम आहे. यावेळेला क्लीन बोल्ड. विकेट हॅट्रिक प्रणय पाटीलच्या नावावर ब्रँड आहे विराथनचा. ऍब्सोल्युटली सुपर. प्रणय दत्तात्रय पाटील हे नाव आपण पाहत आहेत. जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी. लेग स्टंप विखरवला आणि इथून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आहेत ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहत आहेत. लेग स्टंपला भेदला गेला आणि फलंदाज आल्या पावली परत. बॅक टू द पॅव्हिलियन. 13 रनचं टार्गेट. छोटं टार्गेट परंतु मोठं बॅटल. काय गोलंदाजी यावेळेला केली गेली. धारदार गोलंदाजी, स्पायसी बॉलिंग, तिखट मारे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. प्रेक्षकांचा थरार यावेळेला रंगताना पाहायला मिळतोय. जो जल्लोष, उत्साह वेडीच्या या ऐतिहासिक मैदानात. यावेळेला आपण पाहताय जबरदस्त स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. जबरदस्त मात्र बॅटिंग करत असताना सुपर टायमिंग. काय फटका खेळलाय. फुटवर्क पहा ज्या पद्धतीने फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर आले आणि अतिशय स्वीपचा फटका पाहायला मिळतो. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा यावेळेला अप्रतिम हा आवडता फटका आपण पाहू शकतायत. कणखर स्ट्रोक. 6 धावा. संघाची धावसंख्या 7. प्रणय पाटील पुन्हा एकदा यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर. करण रन देतील का? फार वेगाने धावले दोन्ही फिल्डर. इथून 2 रन्स मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर आहे. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस, परंतु इथे स्वतःच चेंडूशी जणू काही खेळला आणि 3 धावा ऍड होत असताना संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेले. 3 रनची अजून सुद्धा आपण पाहू शकताय आवश्यकता आहे. 5 बॉल 7 बॉल आणि 3 रन. जबरदस्त, अप्रतिम. 6 वाजून 11 मिनिटे झालेत. अंधार लवकर सर्वत्र पसरतो. छोटे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस, आणि त्यामुळे मात्र थोडासा बॅड लाईट. परंतु इथून मात्र आपण पाहू शकतायत खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागितली. पंच सहमत नाही आहेत. नितेश कदम आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉलची सांगता. आता 6 बॉल आणि 3 रन. चला घाई करा, वेळ दौडू नका. चर्चा करण्यासाठी वेळच नाहीये आपल्याकडे. मैदान मोठं झालं तर डेफिनेटली एक नाईट स्पर्धा जरूर आपल्याला पाहायला मिळेल का, हे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. कारण डे मध्ये जर एवढे प्रेक्षक वर्ग येत असतील तर नाईटच्या स्पर्धेमध्ये तर तुफान गर्दी पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी स्ट्रगल आणि स्ट्रगल सातत्याने करावं लागतं.
अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अशी मैदानं बिलकुल तुम्हाला दिसणार नाहीत. मुंबईमध्ये तर बिलकुल दिसणार नाहीत, कारण एखाद्या बिल्डरची नजर पडते नि पडते त्या जागेवर भूखंड व्यापला जातो. परंतु भाग्य आहे तुम्हा सर्वांचं. 6 बॉल 3 रितेश किनी यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळतायत. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी येतील. चांगली फिल्डिंग यश किनीच्या माध्यमातून. फेकी येईपर्यंत 2 धावा. स्कोर आर लेवल. हळूहळू विजयाचा सुगंध चॅम्पियनच्या दिशेने जात असताना, कारण विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगवेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. MS11 झाई हे नाव कोरलं जाईल का? यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा बाउन्स मिळाला. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 4 बॉल 1 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा कराव्याच लागतील. मनाचे राजे चषक वेडी 2025 मध्ये आता मात्र ती वेळ आले चॅम्पियन्स बनण्याची. इथून ऑन साइडला नो लुक शॉट आणि विजयाचा चौकार. अशा प्रकारे मात्र या मनाचे राजे चषक वेडी 2025 वर आपलं स्वतःचं नाव कोरलंय. ते नाव आहे त्या संघाचं MS11 झाई. मोतीलाल शाह पुरस्कृत संघ पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, तेवढंच अभिनंदन.